हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे इन्स्टंट खरवस म्हणजे घरच्या साहित्यापासून बनवलं जाणारं खरवस। पहिलं कसं गाई वासराला जन्म द्यायची, त्याच्या 2 दिवसाच्या दुधाचं खरवस बनवलं जाणारं ते खरवस, ते वेगळं खरवस असायचं। पण हे आता वेगळं, म्हणजे हे आपल्या घरच्या साहित्यापासून बनवलं जाणारं खरवस। तर इथं मी ना फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे, म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे 1.5 वाटी। त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर टाकणार आहे। तर ही मिल्क पावडर पूर्ण आपलं मिक्स करायचं आहे त्या दुधामध्ये। जरा पण त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। आणि इथं आहे ना दही घेतलेलं आहे, म्हणजे हे फ्रेश दही आहे। आपण हे घरचं पण दही घेऊ शकता तुम्ही, आंबट दही घ्यायचं नाही याला। आणि ह्या दह्याला ना मी बांधून ठेवलं होतं एक 2-3 तासासाठी, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं दही आहे। तसं एकदम घट्ट दही घ्यायचं याला। तर ते दही पण मी त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता इथे 1 कप साखर घेतलेली आहे, म्हणजे मी 1.5 कप साखर घेणार आहे। पहिले 1 कप टाकलेला आहे, आता 1 कप साखर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर आहे ना, हे विप्सरनी मिक्स नाही झालं ना, तर तुम्ही काय करा माहिती आहे, ह्याला थोडं करून मिक्सरमध्ये असं थोडा वेळ फिरवून घ्या, म्हणजे ना हे एकजीव होऊन जातं। परत मस्त असं एकजीव होणार, म्हणजे जास्त हलवायची गरज नाही पडत। परत बघा मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, म्हणजे अर्धा कप। तर त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर आता मी ना याच्यामध्ये जेल कलर आहे माझ्याकडे केकचा, तो थोडासा म्हणजे 1 बूंद टाकणार आहे फक्त जेल कलर, म्हणजे थोडासा हलकासा येलो कलर आला पाहिजे त्याच्यासाठी। तुम्ही कलरच्या ऐवजी चिमूटभर हळद पण टाकू शकता, ते अजून हेल्दी होऊन जाईल। तर बघा सगळे एकजीव झालेलं आहे आणि एकदम फटाफट बनणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा हा इन्स्टंट खरवस। तर लहानपणाची आठवण येते ही बनवताना। लहानपणी कसं गावी आहे ना, असं गाई वासराला जन्म दिली ना, ते 2 दिवसाचं दूध कोणी पण आम्हाला आणून द्यायचं, तेव्हा माझी आई हे बनवायची। पण ते खूप छान लागतं। पण तसंच सेम बनवायचा प्रयत्न केला आहे, आपण आता हे बाजारामध्ये पण खातात ना, तसंच सेम लागतं हे। तर मी हे ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ किसून घेतलेली आहे आणि वरून थोडंसं केसर टाकलेलं आहे। केसर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका। आणि जायफळच्या ऐवजी तुम्ही वेलची पावडर पण टाकलात तरी चालतं। तर बघा मी पहिलंच कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला, उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेलं आहे आणि त्या चाळणीमध्ये हे ताट ठेवलेलं आहे। आणि ताटावरती आहे ना तुम्ही फॉईल पेपर लावून घ्या, नाहीतर त्याच्या बरोबरीचं ताटाचं माप असेल ना, तर ते पूर्ण पॅक असं झाकण लावून घ्या, कारण ना त्याचे वाफेचं पाणी त्या ताटामध्ये नाही पडलं पाहिजे, नाहीतर पाणी सुटणार त्याला। तर बघा हे मी पूर्ण पॅक असं झाकण लावलं होतं। तर हे बघा आपलं इथे खरवस बनवून झालेलं आहे, किती सुंदर असं दिसते, पाहू शकता, खूपच सुंदर। तर आहे ना ह्याला आहे ना आता फ्रीजमध्ये ठेवायचे, ह्याला आहे ना 2-3 तास फ्रीजमध्ये एकदम थंडगार झाल्याशिवाय ह्याला बाहेर काढायचं नाही। असंच आता आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचे। किती सुंदर असं दिसते बघा। मी आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आणि पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे। तर माझं अजून थोडंसं बॅटर होतं, म्हणजे अजून थोडंसं होतं, ते मी दुसऱ्या ताटामध्ये पण वाफेला लावून घेतलं होतं। तर पाहू शकता हे पण मस्त असं झालेलं आहे, किती सुंदर असं दिसते बघा, पाहू शकता, मस्तच, खूपच छान झालेलं आहे, खूपच छान। तर हे बनवताना ना मला खरंच लहानपणाची आठवण आली, की माझी आई असं म्हणजे आम्हाला असं कोणी पण दूध आणून द्यायचं ना, ते असं म्हणजे नवीन दूध असतं ना, गाई वासराला जन्म देते तेव्हाचं दूध असतं ना 2 दिवसाचं, तर त्याच्या वड्या ना एवढं सुंदर असायच्या ना, एवढं खायला टेस्टी असायच्या ना, तर खूपच छान लागायच्या। तर मी म्हणजे तसंच बनवायचा प्रयत्न केला। आता हे आपल्या घरच्या साहित्य, ते तर आपल्याला इथं आपल्या शहरामध्ये अवेलेबल राहत नाही ते दूध,
तर बनवायचं कसं आता, त्याच्यामुळे मी हे बनवायचा प्रयत्न केला आहे आपल्या घरच्या साहित्यापासून. पण खूपच टेस्टी झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा हे. तर हे बघा, पाहू शकता किती सुंदर अशी वडी पडलेली आहे. वाव, खरंच बघूनच असं म्हणजे तोंडाला पाणी सुटते. खूपच टेस्टी आणि खायला पण एवढी टेस्टी. तुम्हाला मी खाऊन पण दाखवणार आहे. म्हणजे मला हे तोंडाची सुटत नव्हती, एवढी छान झाली होती वडी. खूपच टेस्टी झाली होती. तुम्ही माझ्या तोंडाचे एक्सपिरियन्स बघू शकता. किती सुंदर अशी झालेली आहे वडी. खरंच खूपच. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. खूपच सुंदर आणि खरंच लहानपणाची आठवण आली हो ही खाऊन. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.